अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अजून तरी पक्षात तशी काही चर्चा नाहीये. मंगळवारी चर्चा होण्याची चर्चा आहे, कारण आता परवाची मंगळवारची बैठक तशी रद्द झाली होती. मंगळवारी काय निर्णय होईल तो त्या पद्धतीने होईल. मंत्री भुजबळांचं नाव देखील चर्चेत होतं. मागील काळामध्ये त्यांनी देखील खासदार होण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, मात्र त्यावेळेला काही पक्षीय समीकरण होती आणि त्यामुळे त्यांचं नाव राहिलं होतं. आता वाटतं तुम्हाला त्यांचं नाव यावं म्हणून? नाव आलं तर काय आम्ही बरोबरच आहोत सगळेजण. नाव आलं तर चांगलंच राहील. तरुणांना संधी मिळणार की ज्येष्ठांना संधी मिळणार ते आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील. भुजबळ साहेब जरी जे दिसतात ते तरुण आहेत, तरुण सगळं कामकाज त्यांचं चालू असतं. साहेब, मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडलेत अशी चर्चा आहे. अनेक आमदार सुद्धा अस्वस्थ आहेत. आपल्याला या संदर्भात काही कल्पना आहे का, किंवा नेमकं काय चाललंय पक्षात? बाहेर जे चालतं ना ते आम्ही बाहेरून ऐकतो तेव्हा आम्हाला पेस पडतो का मध्ये कुठंच काही नाही, बाहेर कसं चर्चा येते. बाहेर काय चर्चा असेल तसं काही नाही. एक अशी चर्चा होती की प्रदेशाध्यक्ष तुमचे बदलले जाणार, सुनील तटकरेंची जबाबदारी काढून घेतली जाणार, अशी एक चर्चा आहे. चर्चाच असते. कोण ज्याच्या त्याच्या सोयीनं काय काढत असेल, पण तशी मध्ये तर चर्चा, वरिष्ठांमध्ये चर्चा कुठं काही झालेली नाही असं आमचं मत आहे. संजय शिरसाट आहेत शिवसेनेचे, ते म्हणतात की राष्ट्रवादीचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत, येणाऱ्या दिवसात ते शिवसेनेत येतील. नाही, असं तर कुठं काही कोणाचं जाणवत नाही. कारण आम्ही नेहमी बैठका, दादांनी बैठका सुरू केल्या होत्या, तशा बैठका आताही होत असतात. तर कोणाचाही सोय, कोणाचं जसं नाराजी वगैरे काही नाही. आता मध्यंतरी दोन्ही पक्षाच्या विलगीकरण संदर्भात चर्चा झाली होती. आपणही तशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती. आता 2 दिवसाआधी मुंबईमध्ये शरद पवारांच्या गटाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर त्यांचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी असं बोलले की विलगीकरणाचा मुद्दा संपलेला आहे, पण जे राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार आहेत ते आमच्यात आल्यावर आम्ही तसे. दादांचा अंत्यविधी झाला त्या दिवशी थोडासा चर्चा होता, त्याच्यानंतर 2-3 दिवस चर्चा झाली, त्याच्यानंतर त्याला पूर्णविराम झाला. त्याच्यामुळे अशी काही चर्चा नाही. आता त्यानंतर तटकरे असं म्हटले की मग मी लोकांमधनं 2 वेळेस निवडून आलोय, जे लोक मागच्या दारांनी आलेले आहेत त्यांनी मला शिकवू नये, म्हणजे त्यांचा एक रोग जो आहे तो पार पडतो असं म्हणतायत. असं काही होणार नाही. ते सिनियर आहेत, त्यांच्या बाबतीत कोणी असं बोलणार नाही. पण मागच्या दाराने येणं म्हणणं हा खर तर वरिष्ठ सभागृहाचा अपमान आहे असं वाटतं का? तसं म्हणण्यापेक्षा ते बोललेत का तेच जर कोणाला माहित नाही. हे फक्त परस्पर कोणीतरी बोलतं आणि बाहेर येतं, त्याला काय अर्थ नाही. दादांच्या निर्णयानंतर पक्षामध्ये एवढी अस्वस्थता का वाढलेली आहे? जे ज्येष्ठ नेते होते तुमचे, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, यांच्या विरोधात एवढी नाराजी का पसरली? अस्वस्थता तशी दादांच्या जाण्यानं पूर्ण महाराष्ट्रातलं सर्वसामान्य जनते सुद्धा आहे. तेव्हा ते वरिष्ठांमध्ये काही दिवस ते दुःख विसरणं म्हणजे फार मुश्किल आहे. त्याच्यामुळे तसं वाटत असेल, पण तसं काही नाहीये. साहेब, एक नाशिक जिल्ह्याचा महत्वाचा मुद्दा आहे. कांद्याचे दर घसरलेले आहेत मागच्या काही दिवसांपासून. आपण ज्या मतदारसंघातून येतात तिथेही कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतो. आपण या संदर्भात काही मुख्यमंत्र्यांना भेटून किंवा केंद्र सरकारशी चर्चा करून भेटून आणि कॅबिनेट मध्ये तशी चर्चा झालेली आहे का 1235चा जो रेट दिलाय त्याच्या खाली कोणीच येता कामा नये अशा पद्धतीची सक्त ताकीद दिलेली आहे. पण 1200च्या वरती रेट मागतायत कांदा उत्पादक. 1200च्या वरती कांदा माल पाहून, कारण चालू वर्षीचा कांदा म्हणतात थोडासा म्हणजे माझ्यापेक्षा काका चांगलं कांद्यावर सांगू शकते. कांदा टिकून राहिला नाही. काय असेल, हवामानाचा दोष म्हणा, पावसाचा दोष म्हणा, म्हणून व्यापारी किंवा जे काही खरेदीदार असतील त्यांना थोडंफार मागं पुढे होत असेल त्या मालाच्या ह्याच्यावर. मला वाटतं 1200च्या वरही कांद्याचा भाव जात असतो. आता प्रश्न असा आहे, डिझेलची टंचाई आहे, एक तर दर वाढलेले आहेत, त्यामुळे ट्रक उपलब्ध होत नाहीये. आता व्यापाऱ्यांनी सोमवारपासून कांदा लिलाव बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. त्या बाबतीत टाका बोलतो, मला त्याच्यातलं काही माहित नाही. शर्यत बघण्यासाठी तुम्ही आलेलो होता. पक्षातली शर्यतीची चर्चा केली आपण. ही शर्यतीची सगळी परिस्थिती बघून काय वाटलं? राजकारण बरं की हे बरं? नाही, काय बरं नाही असं काहीच नाहीये. जे इथं निर्माण होतंय ते सगळं बरं म्हणूनच निर्माण होतंय. राजकारण आहे बरंच, शर्यत ही बरीच. कारण बऱ्याच शर्यतीवाल्यांना राजकारण मान्य नसतं, त्याच्यात त्यांचं ही स्पर्धा म्हणजे सगळ्यात आखरी स्पर्धा. त्याच्यामुळे त्यांचं मनाला समाधान वाटतं. धन्यवाद. एनसीएन न्यूज साठी रोहन दनी, नाशिक.